जर मला कोणी म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराजांना मला पूर्ण जाणून घ्यायचं तर लोक जास्त आळंदीला जातात, पण मी काय करतो, पैठण तालुक्यामधल्या आप्पे गावाला चालले जातो. आता तुम्ही म्हणशाल हे आप्पे गावाला एवढं काय महत्वाचं आहे? इथेच तर तुम्ही चुकले. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सगळं समजून जाईल. आप्पे गाव म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आहे. श्री क्षेत्र आपेगाव विश्वातील सगळ्यात मोठी पावनभूमी आहे. या आपेगावचं वैशिष्ट्य इथं चारी देव जन्माला आले. मस्त महाराष्ट्राच्या ह्या एपिसोड मध्ये आज मी येऊन जातो आप्पे गावाला. आणि गावामध्ये आल्याच्या नंतर एक वेगळी वाईब फील होते. म्हणजे गावामध्ये शांतता, गावाचं वातावरण खूप सुंदर होतं. आणि समोरच संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर, जिथं मी नाही दर्शन घेतो आणि थोडं बसून जातो. आणि मंदिराच्या काठेला आपली गोदाई म्हणजे गोदावरी नदी असते. आणि इकडे थोडं फिरतच होतं, मला हे दोन महाराज भेटतात. आणि मी सहज विचारतो की मला इथं थोडीशी माहिती भेटेल का. महाराज मला मस्त की एक स्माइल देतात आणि म्हणतात चला. ते मला पूर्ण मंदिर फिरवता, मंदिराच्या मधली छोटी माहिती देतात. म्हणजेच हा एक दरवाजा दाखवता जो की त्या काळापासून आहे. आणि हे इथलचं एक वृक्ष दाखवता ज्याचं महत्व खूप जास्त आहे. आणि ही एक सुंदरशी पालखी पण. आणि महाराज मला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत अजून माहिती देतात. तसं तर म्हटलं महाराजांचं राहणीमान एकदम साधं आणि सुंदर होतं. अंगावर एक मस्त सुंदरसं कुर्ता आणि खाली धोतर आणि तोंडातून फक्त एकच शब्द ओ माऊली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मी फक्त एवढंच विचारतो, महाराज इथं जेवायला कुठे चांगलं भेटेल? ते माझ्याकडे वापस हसून बघतात आणि मला घेऊन जातात त्यांच्यासोबत जेवायला. आणि इथलचं जेवण खूप सिंपल आणि खूप चविष्टदार होतं. आणि जाता जाता ज्ञानेश्वर महाराजांचं मला हे पुस्तक पण दिलं यांनी. खरं तर म्हटलं की मला इथं जावंच नव्हतं वाटत, पण माझं सौभाग्य सिरीजची सुरुवात माझी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनापासून झाली.